युगायुगाच्या अंधरुढीला दृष्टीला भली भीमामुळे मानवतेला छळणारी नीच प्रथा थांबली भीमामुळे योग पुरुषाने योग बदलण्या महान क्रांती केली म्हणून भारत भूवर बहुजनांचे मने जगली भीमामुळे आज मने जगली भीमामुळे आज मने जगली भीमामुळे या मंगल प्रसंगी तुझला स्मरो गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु साधू संपूर्ण विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, त्या बुद्धांचा सद्धम्म, त्या सद्धम्माचं सदा आचरण करणारा पावन भिक्खू संघ, या तीन रत्नांना मी सर्वप्रथम वंदन करतो. शोषितांचे, पीडितांचे, दलितांचे, पददलितांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पावन स्मृतीला वंदन करतो. उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ त्या संघाला वंदन करतो. आज दिनांक 11 ऑक्टोबर 2025 दिवस शनिवार, पूज्य भदंत प्रज्ञारत्नजी यांनी 3 महिन्याचा वर्षकाळ या ठिकाणी आपल्याला धम्माचं अमृत पाजलं. त्यांच्याच वर्षवासाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या भारतीय बौद्ध महासभा या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे धम्म बांधव मनोजजी माणिक साहेब यांच्या आग्रहास्त करुणा बुद्ध विहाराला आमची हजेरी लागली. ते माणिक साहेब, प्रबुद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजलीताई चौरे आणि खजिनदार रतनजी सोनकर साहेब आणि उपस्थित आपण सर्व श्रद्धा संपन्न असलेले पोत उपासक आणि उपासिका, त्याचबरोबर ज्यांची रक्षणाकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्यावर त्यावेळेला शाखा ओपन केली होती, उघडली होती, ते म्हणजे समता सैनिक दलाची आमची बांधव, आमची सैनिक. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षेच्या वेळेला असा नेहरूजींनी एक मेसेज टाकला. मेसेज म्हटलं की पटकन समजते. एक तर मला हिंदी बोलता येत नाही बरोबर, महा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला समजते की नाही तर ते तुम्ही समजून घ्या. आणि नेहरूजी विचारतात की तुम्ही, ए बेटा, ए बाई, चिमणे बोलू नको ना. विचारले काय? म्हणले डॉक्टर आंबेडकर, एवढा मोठा प्रसंग दीक्षेचा त्या ठिकाणी तुम्ही लोक घेणार नागपूरला, तर त्या रक्षणाकरिता मी पोलिसांची व्यवस्था करू का? कोणाला विचारलं? बाबासाहेब आंबेडकर. कोणी विचारलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि बाबासाहेबांनी काय म्हणले? अरे, ज्याच्या हातात लाट्या आणि काट्या आहे, ज्यांनी सदोनीत माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी रक्षण केलं, असा समता सैनिक दलाचा बंदा सैनिक माझ्याजवळ आहे. आणि म्हणून मला तुमच्या सिक्युरिटीची काहीही गरज नाही. कारण ज्या काळात तुम्हाला सांगतो, काँग्रेसची लोक बाबासाहेब आंबेडकरांची सभा
होऊ देत नव्हते होऊ देत. पण त्यावेळेला हे समता सैनिक दलाची मंडळी त्या ठिकाणी त्यांची सभा उतरून लावत होते आणि त्यांचं टेबल गळवा खुर्च्या सगळं दामोदर हॉलमध्ये घेऊन येत होते. याचे पुरावे आपल्याला इतिहासाच्या पानात सापडतात. कारण ती बाबासाहेब आंबेडकरांची जमात आहे, लढवू जमात आहे. आज या विषयाच्या संबंधाने वर्षकाळ आहे, वर्षवासाच्या संबंधाने मी बोलावं आणि वेळ कमी आहे. कारण वेळ तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही थांबत, मला थांबावं लागते. हा नियम आहे ना सृष्टीचा. कारण संत कबीर असं म्हणले, आये है तो जाएंगे राजा रंग फकीर. तुम्ही न मी कोण आहो? या जगाचे पाहुणे आहो. आता कार्यक्रम आहे तेव्हापर्यंतच तुम्ही थांबणार, आम्ही थांबणार. जमले की चालले घराकडे, चालले की नाही. आणि तेच नाही तर जगाचा निरोप घेताना सुद्धा तसंच म्हणले कबीर, आये है तो जाएंगे राजा रंग फकीर. आता राजा म्हणजे कोण? नरेंद्र मोदी, हे की नाही? जावं लागणार ना. रंक म्हणजे कोण? तर सावकार. सावकार म्हणजे कोण? तर अंबानी. कोण? रंक म्हणजे कोण? सावकार. आणि फकीर म्हणजे आमच्यासारखं काय आहे? आये हैं तो जाएंगे राजा रंक फकीर, एक सिंहासन छोड़ चले. ही राजगादी सोडून जावा, इंदिरा गांधीला जावं लागलं. एक सिंहासन छोड़ चले, अरे एक बंदे जंजीर. आणि एखादा दोरी नावावरून लोक काढत होते, म्हणजे उचललं म्हणजे राम नाम सत्य. अरे राम नाम तर सत्य आहे ना बाई. एखाद्याच्या दारात जाऊन म्हणा बरे तुम्ही, ते बाई भांडण तुमच्यासोबत काय बोलते म्हणून तसा आहे की नाही. राम नाम सत्य आहे. त्याचा अर्थ असा सांगतात कबीर की ते म्हणले, जेव्हापर्यंत या देहात राम आहे, राम म्हणजे काय? श्वास आहे, तेव्हापर्यंत तुमचं आणि माझं काम आहे. आणि हा श्वास थांबला की झालं माणसाचं बुद्धं शरणं. कालच तर बोलले म्हणे ते आणि गेले अटॅक आला ना. हे सगळं होताना उदाहरण 2 कथेनं सांगणार आणि वेळेचं भान ठेवून बरोबर 8:30 वाजले की मला असं चिठ्ठी द्या, नाही तर इशारा करा, मी समजून जाईल तुमच्या लोकांचं फेसबुक पाहिलं. कारण हे सगळं होताना तसंच चाललं. भंतेजींनी ते काही उदाहरण दिलं, बोलूच नका. तरी त्याला मारही खाल्ला तरी तो बोलतच नव्हता, की नाही. मग तसं नाही झालं पाहिजे ना. हे सगळं होताना आणि मग घटना काय घडली? श्रावस्तीच्या जेठवनातली कथा वर्षवासाची होती. सकाळची वेळ झालेली. आता गंभीर करतो थोडस. आणि भगवान बुद्धाला ऐकण्यासाठी, उपदेश ऐकण्यासाठी हजारो लोक गेले. त्या दिवसची घटना अशी घडते की 2 जिवलग मित्र बुद्धाच्या समोरच्या जेठवनात गेले, भगवंताला प्रणाम केला आणि बाजूला अस्वस्थ झाले, बसले. भगवंतानी अशी नजर फिरली, नेहमीचे जे लोक होते त्यांच्याकडे नजर फेकली आणि हा जो व्यक्ती होता त्याच्याकडे पाहिला आणि विचारलं, का रे नवीन दिसतोय म्हणे तू? म्हणे हो भगवान, मला ओळखलं नाही. म्हण नाही, तू कोण? मी या नगरीतला, या श्रावस्तीतला धनाढ्य सावकार आहे. कोण आहे म्हणे? सावकार. सावकार समजते ना? पैसेवाला. हाँ, आप क्या बोलते हो आपकी भाषा में? तो क्योंकि मेरे को ऐसा हो गया, बहुत माँ मर जाए ना, बहुत बाप कुत्ता खा जाए, हिंदी में नहीं आती बरोबर. वो वैसा प्रॉब्लेम है ना मेरा वाला, उसकी वजह. आणि त्या सावकाराला म्हणले फक्त, तू म्हणे नवीन दिसतो. हो भगवान, सगळी श्रावस्ती मला ओळखते, तुम्ही कसं काय ओळखत नाही? अरे तसं नाही म्हणत राजा म्हणे, हा तुझा मित्र, हा तुझा सखा रोज धर्म उपदेश ऐकायला इथे येतो आणि तू काय येत नाहीस, तू काय येत नाहीस. तर तो म्हणला, मला काय गरज? असंच आहे ना समाजाचं का? मला काय गरज? आमच्यातली क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी लोक दिसत नाहीत मला. हे आपण फक्त बाबासाहेबांची चळवळ राबवणारी मंडळी आहे. त्यातही मनुष्य माणिक सरांचं योगदान, त्यांच्या पत्नी, त्यांचा परिवार आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव विजू देता कामा नये. भाषण आहे बाबासाहेबांचे की हा विस्तव जर विसला, उद्या कोण म्हणलं बुद्धं शरणं गच्छामि? नाही म्हणणार ना. आणि म्हणून तो तेवत असला पाहिजे, तो पेटतच असला पाहिजे. फूक मारली की आग लागेल आणि पुन्हा धर्माची त्या ठिकाणी धुरा वाहिल्या जाईल, हे त्याच्यातलं कारण. तो म्हणे मला काय गरज? म्हणे का? माझ्याकडे शेती आहे, वाडी आहे, नोकर आहे, चाकर आहे, सोना आहे, नातवंड आहे, सगळं आबाद भरले, काय गरज आहे म्हणे?
बरं आला तर आला, पण असं आहे काय, आता एखादा व्यक्ती विहारात कधीच या करोना बुद्ध विहारात येत नसेल, पण त्याच्या घरी जर समजा त्याच्या मुलाचं लग्न लागलं तर बुद्धं शरणं गच्छामी म्हणता का नाही म्हणत? येस नो? हो का नाही? मग बोलत जा ना, भुका लागले काय? भुका लागल्या असून तर देतो बंद करून. आणि मग ते लग्न लागताना बुद्धं शरणं गच्छामी, मग नातू झाला. नातू समजते ना? मोठा आनंद. नातू झाला, मग पाळण्यात घालायचं आहे, आणि पाळण्यात घालताना नामकरण करत असताना तेव्हाही काय म्हणावं लागेल? बुद्धं शरणं म्हणावे लागेल. आणि शेवटी कधीच मुखाला वंदना म्हटलीच नाही, कधी विहारात गेलाच नाही, कधी दान धर्म ही त्यानं केलंच नाही, कधी कोणाला वंदामी जयभीम घातलाच नाही, आणि थांबला. आंघोळ झाली, आता सगळे कपडे घातले, आणि कपडे घातल्याच्या नंतर उचलण्याची वेळ झाली, आणि लोकच तुमच्यासारखे म्हणले आधी वंदना घ्या नंतर याला उचला, म्हणून जीवनाच्या करिता धर्मकामी आहे. कधीच म्हणली नव्हती, म्हणून धर्मकामी आहे की ना. बाबासाहेब म्हणले धर्माच्या करिता माणस नसून माणसाच्या साठी धर्म आहे, आणि म्हणून धारण करे सो धर्म है वरना कोरी बात, सूरज उगे प्रभात है वरना काली रात. आणि म्हणून धर्म असलाच पाहिजे माणसामध्ये. धर्म म्हणजे काय तर नीती, नीती म्हणजे जीवन जगण्याची कला. ही कारण व्याख्या करतात बाबासाहेब बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या पानावरती. मग आला तर आला म्हणे, एक काम कर म्हणे, कुठलं? बाजूला घाट आहे म्हणे. आता तुमच्या गावचा घाट मला काही माहित नाही, तुला कोणता घाट आहे जवळ? कोणता घाट आहे? प्रेमपुरा घाट म्हणते बाबा. आता मी आलोच नाही घाटावर, तर मला काय माहित राहणार. आणि घाट बाजूला होता त्या श्रावस्तीचा, आणि त्या श्रावस्तीच्या घाटावरती बुद्ध म्हणले तुम्ही आले तर दोघही जण जा. उदाहरण महत्वपूर्ण आहे जीवनाचं, तुम्हाला सांगतो. खूप अहंकार करतात ना लोक, त्या संबंधाने ही कथा आहे. दोघही उठतात, गेले भगवान बुद्धाच्या सांगण्यावरून त्या घाटावर गेले. घाटावरती चक्कर मारली. आता घाटावर चक्कर मारल्याच्या नंतर त्या घाटावरती काय दिसेल? चक्कर मारली, पुन्हा बुद्धाच्या समोर येऊन बसले. पहा, घाटावर काही काही वाक्य सुंदर लिहिलेले असतात. जसं मी सांगितलं मगाशी कबीराचं वचन की आये है तो जाएंगे, असे काही वाक्य लिहिले असते. अरे जरा एक मसान का चक्कर तो लगा ले, जरा एक मशान का चक्कर तो लगा ले, अरे तुझसे भी अच्छे अच्छे वहां मिट्टी में मिल गए. तू काय लावलास? तू काय आहेस? काहीच नाही ना. आणि म्हणून बुद्धही गेले, बाबासाहेब गेले. मनुष्य म्हणतो तुका म्हणे एक मरणाची खरे बुरावे परी कीर्ती मागे, पण ती कीर्ती कायम आहे. 6 डिसेंबरची रात्र असू द्या, आणि चैत्यभूमीवरती मुंबईच्या लोक लहान लहान बच्चे घेऊन आपल्या जवळ 5-5 तास लाईनीत उभे राहतात क्षणाच्या वंदनेसाठी. ही बाबासाहेब आंबेडकरांची कमाई आहे. हा विचार आहे. मग ते म्हणले हे सगळं झालं, आला आणि त्याला विचारलं काय दिसलं रे म्हणे तुला घाटावर? तो म्हणला काहीच नाही दिसलं भगवान. दुसऱ्यांदा विचारलं बुद्धानं, म्हणे तुला काय दिसलं? दुसऱ्यांदाही सांगितलं, म्हणे काहीच दिसलं नाही. पण कारण का? बुद्ध का प्रश्न विचारत होते? कधी डोक्यात आलं का तुमच्या? ही कथा वाचली का? कथा खूप सुंदर सुंदर आहे, मार्मिक आहेत. काही काही छोट्या कथेतून शिकण्यासारखं असतं गणित. आधीच्या दिवशी त्या श्रावस्ती नगरीत त्याच्याही पेक्षा धनाढ्य सावकार मरण पावला, तो काहीच नाही. आणि एक गरीब माणूस मरण पावला. या दोन्ही लोकांची अंत्येष्टी झाली. दाह संस्कार झाला, अग्निसंस्कार झाला, चिता पेटली, मळकं फिरवलं. मळकं का फिरवतात? तुमच्यात नाही बरं. 56 नंतर सोडलं तुम्ही. आता सगळी प्रतिज्ञा घेतली मी श्राद्ध पक्ष करणार नाही. आणखी पुढे पिंडदान केलं काय? नाही सोडलं. आणि काही काही करत असतील चुकून त्यांना जाऊ द्या, सोड द्या, आपला विषय करतात. काही काही लोक असं मुंडाने करतात आमच्यासारखं. काय तर म्हणे माय बापाला केस दिले पाहिजे. कबीर म्हणते जिथे पण मे रोटी न देवे मरे बाट पस्तावे, बरोबर चावल कर डाले कवा बाप पण आहे की नाही? व्यवस्था कशी आहे? कावळ्याचीच. कवा बाप पण आहे. ब्राह्मणाचा बाप ब्राह्मण, मारवाड्याचा मारवाडी,
तेलाचा तेली, बहुतांचा बहुतांत, मेल्यावर हे सगळ्याचा बाप एकच कावळा. काय डिपार्टमेंट आहे समजलं? काय चित्या बनवलं धर्माच्या लोकांनी आम्हाला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले मी श्राद्ध बक्षी करत नाही आणि पिंडदान करणार नाही. त्याचा 18व्या खंडाचा पुरावा खैरमोळीचा वाचला की आपल्या लक्षात येते हे सगळं बोलताना. विषय काय होता हे झालं. आणि झाल्याच्या नंतर ते मळकं फिरलं, मळकं फोडून टाकलं. कारण बुद्धांच्या एका गाठीत तिरकुट्ट नाव नाही तर शल्यसूत्रामध्ये त्याचा पुरावा सापडतो की हा देह कसा आहे, मातीच्या घड्यासारखा आहे. कसा आहे? आणि घडा फुटला का मग काही पुन्हा जुळल का? तुमची मा काही भेट आहे का मी गेल्याच्या नंतर थांबल्यावर? नाही ना. मग मा फटू लागल, हार टाकला तर टाकला, नाही टाकला, झालं समाप्त. ही सगळी कारण आहे. मग तेव्हा बुद्धाने विचारलं, त्याची नजर आणि त्याची भगवंताची नजर एक होते. आणि विचारलं काय दिसलं रे राजा म्हणे तुला घाटावर? सांग ना माझ्या भावा. हे दादा सांग ना म्हणे. आणि सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता पाणी आलं, पाणी गरगर डोळे भरले आणि बुद्धाशी हात जोडला आणि म्हणला भगवान मला काहीच दिसलं नाही म्हणे. म्हणे मग नुसती राखडच राखड दिसली. काय सांगितलं बुद्धाला उत्तर? नुसती राखडच राखड दिसली. म्हणे कशी होती? गरीबाची तशीच होती आणि धनवानाची तशीच होती. कारण मगाशी तर खूप गर्व करत होतास ना धनाचा, संपत्तीचा. एक दिवस तुझी राखड होईल आणि माझी राखड होईल. तर याचं गर्व कशासाठी? याचं गर्व कशासाठी? ही गोष्ट जेव्हा त्याच्या मनात ध्यानात येते आणि तो बुद्धाशी हात जोडतो, म्हणतो काय? बुद्धं शरणं. आणि म्हणून जीवनाचं मर्म कळलं पाहिजे आम्हाला विहारात धर्म ऐकताना जाताना की या जीवाचं करावं काय. हा जीव आमचा कुठेतरी उपयोगी लागावा. शेवटचं उदाहरण सांगतो. महिलांच्या घरी ताई बनतेजी बोलले, ते बनतेजी सुद्धा माझ्या आधी बोलले. महिलांच्या काय घडलं? शेवटची छोटीशी कथा 2-4 मिनिटाची. कारण 8:30 वाजताला मला थांबायचं आहे. मोबाईलचा टाइम लावला मी. 10 मिनिटं राहिले आहे. 10 मिनिटात. कारण मोजक्याच वेळात बोलावं लागते, तेवढंच जेवावं लागतं ना. ती ऍसिडिटी वाढत सांगताय. आणि म्हणून तिथंच थांबेल मी. काय घडलं? भगवंताचा झाला वर्षवास समाप्त. मग आता धर्म प्रचार प्रसाराकरिता तुम्ही ऐकलंच आहे काय म्हणले? सरत भिक्कवे चारिकम. बोर झाले का तुम्ही लोक? बोर झाले का? माझी भाषा समजत नाही म्हणून थोडं समजून घ्या, आकलन करा, काही हरकत नाही. आता जर श्रीलंकेची शियाळी भाषेत बोलले असते त्याने का तुम्हाला मराठी समजलं होतं, हिंदी समजलं काही नाही. मी पाहुणा आहे ना, मग ऐका लागेल ना तुम्हाला. पाहुणा आहे ना तुमच्या गावचा. त्यांनी खूप 5 वर्षापासून माझ्या मागे लागले तरी नाही आलं. पण आज यावर्षी मला ठरलं जावं लागेल देवानंदच्या आग्रहास्तव. आणि त्यांचे आमचे संबंध आहेत तिथून आमच्या म्हणजे विदर्भात नागपूर हिंगणघाटचे. असो मग झाला वर्षवास समाप्त. भगवान बुद्ध निघाले आपल्या धर्म प्रचार प्रसाराकरिता भिक्खू संघाला. या गावचे त्या गावाला, त्या गावचे त्या गावाला, त्या गावचे त्या गावाला. मग आता तुम्हाला विचारतो प्रश्न की भगवान बुद्धाचे सगळेच उपासक काय बुद्धाला मानत होते काय? मानत होते काय? हो का नाही? नाही मानत. चांगली गोष्ट नाही. बाबासाहेबांचे तरी लोक मानत होते काय? कारण बाबासाहेबांना विरोध करणारा आणि बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहणारा आमचाच बोरकर होता ना. इथं बोरकर आहे का कोणी? हा, त्याच्यासोबत परत नका जो बाबासाहेबांनी भांडण पाहिजे नाही तर मग असेच भांडण लावून दिले मला. आणि हे सगळं होताना असं नाही बरं, ते बोरकर वेगळे आमच्या भंडाऱ्याचे. हे सगळं होताना घटना घडली अशी की भगवंत गेले त्या गावाला. आधीच सभा भरली गावच्या लोकांना, उद्या श्रवण गौतम आपल्या गावात येईल. आणि गावात आल्याच्या नंतर कोणी त्याला पाणी देऊ नका, कोणी त्याची विचारपूस करू नका, कोणी त्याच्या संघाला विचारू नका. कारण हा लोक बिघडवते. काय करतो? लोक बिघडवतो. अशी बुद्धाच्या विरोधात त्या लोकांनी अशी म्हणजे बदनामीच एक खबर फुटलं. आणि तरीही पहा बुद्धाला त्याची खबर लागते की त्या गावाला भगवान तुम्ही जाऊ नका. बुद्ध म्हणले का नाही जायचं? एक विचार करा की महापुरुषाची विचारधारा आणि नदीचा प्रवाह कधीही विचार बदलवत नाही. बाबासाहेब बोलले येवल्याला मला तिथं मरायचं नाही. आज माझा नवा जन्म होते आहे आणि मी पर बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल अशी माझी
खात्री पटलेली आहे हाच सद्धम्म आहे. या 22 शेवटचं पॅरेग्राफ सांगितलं. आणि म्हणून हे सगळं होताना काय घडलं की त्या ठिकाणी बुद्ध कौशल देशामध्ये थून नावाचं एक छोटस गाव आहे. कथा बरोबर आहे का? नाव लक्षात ठेवा, नाहीतर रेकॉर्डिंग होतेच आहे माझं. कौशल देशाच्या थून नावाच्या गावी बुद्ध गेले. गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या गावातल्या लोकांनी स्वागत तर बरंच बरं, पण लोकांनी दरवाजे लावले. काही लोक शिव्या देत होते, काही थुकत होते, काही कसं काही वागत होते. आणि बुद्धाच्या विरोधात ते लोकांची मुवमेंट त्या गावात चालूच. भगवान बुद्धांनी आदेश दिला, भिक्षू या झाडाच्या खाली बसा, झाडाची फळं खा, नदीचं पाणी पात्रात आणा आणि प्या. 2 दिवस उपाशी राहिलं काही मरत नसतो मनुष्य, नाही मरत. भुकीच्या वेदना त्याच वेळेला उत्पन्न होतात, ते वेळ निघून गेली का नष्ट होत असतात. तो नियम आहे सृष्टीचा. आणि मग बुद्धाचं ऐकलं भिक्षूने, ती रात्र तिथंच घालवली. घालवल्याच्या नंतर दुसरा दिवस निघाला. सकाळी आपली जशी मगाशी धम्म रॅली निघाली, भिक्खूंची ती परंपरा होती की गावात जाऊन धम्माची रॅली निघाली. बुद्ध शरण गच्छामीचा पाठ झाला आणि चालता चालता कोणी लोक त्यांच्या स्वागताला नव्हतेच. पहा ना, आज बुद्धाच्या स्वागताला त्या गावात नाही, पण त्या बुद्धाच्या नावानं आज आमचे पाय धुतात लोक. किती मोठी कमाई आहे की नाही? ही कमाई नाही का? अरे ज्या बुद्धाच्या वर्षात कितीतरी लोक जगतात ना, ट्रॅव्हल्स वाले जगतील, हॉटेल वाले जगतील, रिक्षावाले जगतील, टूर वाले जगतील, आमच्यासारखे जगतील, धर्म प्रचारक जगतील. कोणाचं आहे हे सगळं उत्पन्न? त्या भगवान बुद्धाचं आहे देणं. आणि म्हणून त्या राहुलाला बोलले की असं पात्र देईल तुझ्या ती धनाची संपत्ती देईल या जगातून कधी समाप्त होणार नाही. ही कारण आहेत. आणि मग बुद्ध गेले, कोणच स्वागत केलं नाही. पण त्या गावात एक अतिशय श्रद्धावान उपासिका होती. महिलांवरती कथा आहे, शेवट सांगतोय. त्या बाईच्या मनात श्रद्धा उपाडून आली. आता उपाडून आल्याच्या नंतर तो व्यक्ती ऐकत नाही. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. तुम्ही जर एखाद्याच्या लग्नात जर तिथं तिथे वाजला का हा माणूस इथंच हालते, असा हालतो की नाही आला? कारण त्याच्यात ती ग्रंथी उत्पन्न होत असते, त्याच्यात तो बायलर तयार होतो. जसं कुकरचं तुम्ही गॅसवरती ठेवलं आणि शिटी नसली तर कशी वाफ बाहेर निघणार की नाही? माणसातही वाफ आहे. तुम्हाला वाटतं सगळ्याच गोष्टी पाहिजे, आता आम्हाला नाचता येत नाही. एका भंतीजीनं सांगितलं, विहारात नवरदेव आणायचे, नाचायचे ते लोक बँड वरती. ते भंतेजी सांगायचे, नाचू नका रे बाबा, विहारात नाचण्यासाठी नाही आहे. त्या भंतेजीचं ऐकतच नव्हते लोक. मग आता भंतेजीला वाटलं असं नाही ऐकत, असं नाही ऐकत लोक, काय करायचं? एक दिवस नवरदेव त्याला कमिटीचे लोक बोलावले, भंतेजीनं घातलं चिवर आणि त्या बँडच्या पुढे लागले नाचाले. म्हणे लोक काहून असं? अरे पण तुम्हाला सांगतो मी नाचू नका, मी नाचून राहिलो. म्हणजे फरक काय आहे म्हणजे त्याच्यात? कारण तुमचं बंद करायचं आहे ना मला हे सगळ्याच्या सगळं. आणि मग ते तशीच गोष्ट घडली. आणि मग घटना अशी घडली, बुद्ध त्याच गावात गेले. त्या बाईची श्रद्धा उपाडून येते आणि ती बुद्धाला म्हणते, भगवान पाणी माठभर पाणी घेऊन येते, पाय धुवायला लावते आणि पाणी पाजते. तथागता आज कोणीच तुम्हाला आमच्या गावात नाही विचारलं. मी माझ्या श्रावस्तीचं माझं माहेर आहे. पहा, श्रावस्तीचं माहेर आहे. माझ्या घरची मंडळी सगळी तुमची उपासक आहे. आम्ही दानधर्म करणारी आहोत. मला या गावला दिलं, पण माझ्या गावच्या लोकांनी ठराव केला की कोणी दानधर्म आणि जो कोणी करेल त्याचं घर टाकलं जाईल. ठीक आहे. मग आता तिनं काय केलं तर ती म्हणली, मी माझ्या घरी जाऊन भोजन तयार करते आणि भोजन तयार केल्याच्या नंतर तुम्ही भोजनाला या. तिनं भोजन तयार केलं. भगवान बुद्ध संघाला घेऊन तिच्या घरी पोहोचले झाले. भोजनदान झालं. भोजनदान घेतल्याच्या नंतर बुद्धांनी उपदेश केला धर्माचा. जे काही धर्म उपदेश केला, आशीर्वाद दिला. बुद्ध निघून त्या गावावरून दुसऱ्या गावाला आले. आता निघाले, पण आता आग लावणारी लोक असतात. हे चांगलं काम जर चालू असेल ना तर लोकांना बरोबर बटन माहित आहे. तुमचे बटन माहित असतात, कुठला बटन कधी दाबायचं काय हे सगळं चालतच असते. हे वरपासून खालपर्यंत ते चालतच आहे. आणि त्या गावच्या लोकांनी आग लावली. ते सगळेच्या सगळे ज्याच्याकडे ती नोकरी मोलकरी नव्हती कामाला, त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर
त्या बामणाच्या घरावर मोर्चा काढला आणि म्हणलं, काल तर सभेत तू म्हणत होता ना बुद्धाला, त्या समन गौतमाला दान देऊ नका, पाणी देऊ नका, आमचं करून तुझ्या मोलकरणीला आता काय करायचं, तिचं घर टाकायचं का तुझं टाकायचं. आता तो सगळा मोर्चा त्याच्या घरी गेला, त्याला खूप संताप येतो, राग येतो. तो मोर्चा घेऊन त्या बाईच्या घरी, त्या बाईच्या घरी आला. त्याचा राग एवढा अनावर होतो की त्या रागाच्या भरात त्या बाईचे केस धरतो, तिच्या घरातून बाहेर काढतो, लाथा बुक्क्याने एवढा बदल 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 मारतो. आणि मारल्याच्या नंतर त्या बाईचा शेवटी जीव जातो. ही पहिली त्यागाची कथा त्या ठिकाणी थोर नावाच्या गावात घडते. आणि ती कथा बाबासाहेब हिंदू धर्मातील स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकाच्या पहिल्या प्रस्तावनेत बाबासाहेब लिहितात. आणि म्हणून महिलांचा जास्तीत जास्त त्याग धर्माच्या प्रती आहे. म्हणा साधू. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, माझा वेळ समाप्त झाला. आणि म्हणून पुनश्च एकदा जर मला बोलावलं, आता बोलवणार नाही तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का हिंदी येत नाही, कायच बोलवायचं, डोकेदुखी फालतूच्या म्हणतो नाही. तरी पण चुकून जर बोलावलं समजा एखाद्या वेळेस, तर पुढची कथा पुढे सांगूच. या ठिकाणी वर्षवासाच्या आमच्या भंतेजींनी मेसेज टाकला, योगायोग कळला, ग्रुपवर मेसेज टाकला, त्यांनी रिसीव्ह केला, त्यांची सेवा लागली. पाहला कुणीकडे गेलं, यांची माही ओळख नाही. कालच त्यांच्या चेहऱ्यावर मी माझा म्हणजे पाहिलं फेसबुक हे होय बंदीची म्हणून 3 महिन्याची. आणि म्हणून याच ठिकाणी सांगतो, मनोजी माणिक साहेबांनी म्हणजे आग्रहस्थ आम्हाला कमिटीने बोलावलं, तुमच्या सगळ्यांची धन्यवाद सेवा केली. इथेच थांबून आजची रजा घेतो. आदर्श तो भीमाचा अंतरी साठवा, आदर्श तो भीमाचा अंतरी साठवा, ही भीम ज्योत तुम्ही घरोघरी पेटवा, ही भीम ज्योत तुम्ही घरोघरी पेटवा. साधू 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 साधू. पूज्य पंडित जी की आपने